गुड मॉर्निंग. जसजसे आपले वय वाढत जाते तसे आपली पचनशक्ती कमी होत जाते आणि त्याचबरोबर वय वाढल्याबरोबरच पचनशक्ती ही कमी होते, मंदावते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मंदावलेली पाहायला मिळते. तेव्हा काय करायचं? तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करा? कोमट पाण्यामध्ये अद्रक आणि लिंबाचा पाला उकळू द्यायचा आणि ते पाणी थंड झाल्यानंतर प्यायचं. असं तुम्ही दिवसातून सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस हे पाणी प्या. अद्रक आणि लिंबाचा पाला उकळलेलं पाणी दिवसातून 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ नियमितपणे सेवन करा. याने काय होईल? तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी कमी झालेली असते उतार वयामध्ये ती वाढण्यास मदत होईल. एवढं या पाण्याचं महत्व आहे. तसेच एवढंच नाही तर पचनशक्ती देखील आपली मंदावलेली असते. मग हे पाणी जर पिलं लिंबू, अद्रक आणि लिंबाच्या पाल्याचा उकळलेलं पाणी जर पिलं तर तुमची पचनशक्ती देखील सुधारते. हा 2 नंबरचा फायदा. तसे तर हे पाणी काय करतं? आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून देण्यास फार उपयोगी पडतं. आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक असतात ते पाणी पिण्यानं आपल्या शरीरामधले विषारी घटक हे लघवीच्या वाटे किडनी बाहेर फेकून देत असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. नियमित सेवन करायला हरकत नाही. थोडक्यात काय? अद्रक आणि लिंबाचा पाला यांनी उकळलेलं पाणी जर नियमित पिलं तर आपलं शरीर हे डिटॉक्स करतं. हे पाणी शरीर शुद्ध करतं. तेव्हा हे पाणी नियमित प्या. आपल्या शरीराची त्वचा ही कशी स्वच्छ आणि निरोगी असणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा आपल्या शरीराची त्वचा ही सुंदर निरोगी राहण्यासाठी हे पाणी फायदेशीर ठरतं. वाढत्या वयामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. त्याचबरोबर पचनशक्ती ही कमी मंदावलेली असते आणि असे असताना शरीरातील विषारी घटक बाहेर फेकणे हे गरजेचे असते. त्यामुळे आपले शरीर शुद्ध होते आणि हे जे विषारी घटक बाहेर फेकण्याचे काम असते ते आपली किडनी करत असते. किडनी काय करते? लघवी वाटे हे विषारी घटक बाहेर फेकते. तेव्हा त्वचा ही सुंदर आणि निरोगी असणे अत्यंत महत्वाचे असते. तरच त्वचेचे जे काही आजार आहेत वेगवेगळे ते आपल्याला उद्भवणार नाहीत. म्हणून या अद्रक आणि लिंबाचा पाला उकळलेले पाणी नियमितपणे 2 टाइम पित राहा. त्यामुळे तुम्हाला त्वचेचे कुठलेही आजार उद्भवणार नाहीत. तेव्हा हे अद्रक आणि लिंबाचा पाला उकळलेले पाणी थंड झाल्यावर नियमितपणे 2 टाइम पित राहा. यामुळे तुमचे त्वचेचे विकार, लघवीच्या संदर्भात समस्या, किडनीच्या समस्या, त्वचेच्या समस्या ह्या तुम्हाला भेडसावणार नाहीत आणि किडनीचे कार्य हे सुधारण्यास मदत होईल.
जेवढे काही त्वचेचे विकार आहेत ते त्वचेचे विकार तुम्हाला बिलकुल होणार नाही. तेव्हा अद्रक आणि लिंबाचा पाला उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर 2 टाइम नियमितपणे प्या. कारण याने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते आणि पचनशक्ती देखील वाढते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार उद्भवतात ते तुम्हाला हे पाणी नियमित पिल्याने उद्भवणार नाही. तेव्हा हे पाणी नियमितपणे प्या. तेव्हा पूर्णविराम घेतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नवीन असाल तर बेल आयकॉनला टच करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करून सबस्क्राईब करा. तेव्हा हा उपाय तुम्ही जरूर करा. एवढीच एक रिक्वेस्ट. तुम्हाला त्वचेचे विकार होणार नाहीत. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, पचनशक्ती मंदावलेली सुधारेल. थोडक्यात काय, तुमचे आरोग्य हे निरोगी राहील. तेव्हा पूर्ण विराम घेतो. धन्यवाद.